गुड मॉर्निंग. तर माझ्या दिवसाची सुरुवात होते चहाने आणि ही आजच नाही तर रोज होते, कारण मला चहा प्यायल्याशिवाय कोणतंच काम सुधरत नाही. नंतर मला आमटी बनवायची होती. त्यासाठी मी कांदा आणि खोबरं भाजायला ठेवलं. कांदा आणि खोबरं भाजून घेतलं, मसाला वगैरे वाटायला घेतला. मग नंतर भाजलेलं खोबरं थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यावर त्याला कापलं थोडं बारीक बारीक आणि कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे कापून 2 हिरव्या मिरच्या टाकून मी वाटण काढून घेतलं नंतर मी आणखीन थोडासा कांदा कापला होता, कारण की मला सोयाबीनला सुकं बनवायचं होतं. त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा होता, त्यासाठी कांदा वगैरे आणखीन कापला. कोथिंबीर वगैरे कापून मी साईडला ठेवलं होतं. आणि सोयाबीन वड्या मी पहिला पाण्यात भिजू घातल्या होत्या, त्या काय भिजल्या नाही. नंतर मी गरम पाण्यामध्ये त्याला उकळून घेतलं आहे थोडंसं. नंतर त्याचं पाणी वगैरे काढून मी त्याला फोडणी दिली होती. तर ही मी आमटीला फोडणी दिलेली आहे आणि याच्यानंतर मी भाजीला फोडणी दिली होती. आणि भाजीला फोडणी वगैरे दिली नंतर आणि म्हटलं पीठ वगैरे भिजवून घेऊया. तोपर्यंत पीठ वगैरे भिजवलं आणि इकडे भाजीला पण फोडणी दिली होती मी सोयावडीला छोट्याशा. आणि इकडे मी जिथं राहते तिथं खूप बारीक बारीक सोयावडी मिळतात. आता गावाकडे मी मोठ्या सोयाबीन वड्या बघितल्या होत्या, त्या मला खूप आवडल्या आणि इतुशाच होतात, कोणालाच परवडत नाही, एका माणसाला होईल एवढ्याच होतात. नंतर असो मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या होत्या. आणि त्या ताई मला नेहमी बोलतात की ताई तुम्ही चपात्या छान टाकता, कारण चपात्या टाकायचं कारण एकच आहे की माझ्या चपात्या का छान होतात. तर मी पीठ खूप वेळाचं भिजवून ठेवते, म्हणजे 10-20 मिनटं अगोदर पीठ भिजवून ठेवते आणि नंतर चपात्या टाकते. खरोखरच चपात्या खूप छान होतात आणि फुगतात पण. चपात्या झाल्याच्या नंतर म्हटलं चला लवकर लवकर आवरून घेऊया. मग घरातले कामं वगैरे आवरून घेतले आणि चपात्या वगैरे झाल्या होत्या. तोपर्यंत आईला डबा वगैरे बांधून दिलाय. तर माझ्याकडे वेळ उरला होता म्हणून काय करावं म्हटलं. नंतर मी एक वस्तू करून बघितली आहे, मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे ती काय केली. आणि नंतर मग मी असं काही बनवलं होतं, म्हटलं चला हे खूप सिंपल दिसते. नंतर मग मी काय केलं, आमच्याकडे ते एमसील वगैरे होतं ना, ते मिक्स करून मी थोडंसं डिझाईन वगैरे काढली त्याच्यावरती आणि डिझाईन वगैरे काढून थोडंसं वाढू दिलं. नंतर मी बाजारातून कलर आणलेले होते आणि ते खूप दिवसांचे होते. म्हटलं चला याचं काहीतरी करूयात, तर हे कलर मी इथे यूज केलेले आहे. तर ती वस्तू मी बनवली आणि ती वस्तू खूप छान झाली होती. तुम्हाला ते नंतर दिसेलच. आणि नंतर बघा मी तुम्हाला ती वस्तू दाखवते. आता ती वस्तू तयार झाली आहे. ती वस्तू होती आमच्या दोघांची फोटो फ्रेम. आम्ही जेजुरीला गेलो तेव्हा फोटो काढलेला आणि तो असंच पडलेला होता. म्हटलं चला याच्यावर काहीतरी क्रिएटिव्हिटी करूया. नंतर केलं होतं आणि ते झाल्याच्या नंतर घरात बघा किती राळा झाला होता. ते घरातलं सगळं साफसफाई करून घेतलं आणि जेवण वगैरे करून आम्ही बाहेर गेलो होतो. आणि धनुचे पप्पा मला रोज स्वीट काही ना काही आणून देतात. आज पण ते मला घेऊन गेले होते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.